हॅलो. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 4 त्रिकोण रचना या प्रकरणातील आपण कालच्या तासाला पहिला प्रकार अभ्यासला होता. त्यामध्ये त्रिकोणाचा पाया उरलेल्या दोन बाजूतील बेरीज दिली होती. बेरीज म्हणतोय या पहिल्या भागामध्ये, आणि पायालगतचा एक कोन दिला असता त्रिकोण काढणे, अशा प्रकारचा तो भाग होता. आणि आज आपण दुसरा भाग अभ्यासतोय. त्रिकोणाचा पाया उरलेल्या दोन बाजूतील फरक आणि पायालगतचा एक कोन दिला असता त्रिकोण काढणे, अशा प्रकारची कृती आहे. आणि मग यासाठी पान नंबर 53 वर एक उदाहरण घेऊन त्याची पूर्ण कृती दिलेली आहे. उदाहरण 2 पान नंबर 54 वर आहे. आणि मग याच्या संबंधित असणारा उदाहरण संग्रह सराव संच 4.2 सराव संच 4.2. तर ही जी सोडवून दिलेली उदाहरणं आहेत प्रॅक्टिससाठी पुस्तकात, ही दोन्ही उदाहरणं तुम्ही करायचीच आहेत. प्रश्न लिहायचा आणि त्या आकृत्या रचना पूर्ण करायची आहे. त्यानंतर आपण सराव संच 4.2 मधील पहिलं उदाहरण अभ्यासणार आहोत. त्रिकोण XYZ, त्रिकोण XYZ असा काढा की, त्रिकोण XYZ असा काढा की YZ 7.4 सेंटीमीटर, कोन XYZ 45 अंश आणि उरलेल्या बाजूतील फरक म्हणजे वजाबाकी XY आणि XZ यातला फरक आहे 2.7 सेंटीमीटर. एवढी माहिती आपल्याला त्याने पुरवलेली आहे. आणि मग यावरून आपल्याला रचना करायची आहे, त्रिकोण काढायचा आहे. मग अगोदर याची कच्ची आकृती काढूयात. बघा, त्रिकोण XYZ हातानेच कच्ची आकृती नेहमी काढायची. YZ ची लांबी 7.4, पायालगतचा कोन XYZ आहे 45 अंश आणि या दोन बाजूतला फरक म्हणले फरक 2.7 एवढा दिलेला. मग हे गणित किंवा ही आकृती कशी सोडवायची, त्याची रचना कशी करायची, या संदर्भात पुन्हा एकदा आपण दुसरा कच्चा प्रयत्न किंवा कृती लक्षात घेऊया. तर पाया YZ 7.4 काढा अगोदर. त्यानंतर 45 अंशाचा कोन करून एक रेषा काढा, ही दुसरी बाब. त्यानंतर हा जो फरक आहे तो फरक इथून इथे टाका, 2.7 अंतरावर इथे फरक टाका. बघा, तो फरक तिथे हा फरक टाकला. हा बिंदू आणि हा बिंदू जोडायचा आहे आणि मग याचा दुभाजक काढायचा आहे, याचा कोन दुभाजक. आता हा इकडे येईल आणि हा तुला कोन दुभाजक जिथे ठेवतोय तो बिंदू आणि हा बिंदू जोडायचा. अशा प्रकारची या ठिकाणी कच्ची आकृती त्याची होऊ शकते. त्या पद्धतीने आपण आकृती काढणार आहोत. सुरुवातीला YZ 7.4 खूण व्यवस्थित ती मापाने लांबी घेऊ शकता. 7.4 मी या ठिकाणी साधारण घेणार आहे, तुम्हाला ते कळेल असं. 1 2 3 4 5 6 7.4 7.4 साधारण मी अंदाजे माप घेतोय, परफेक्ट माप घेत नाहीये. 7.4 हा झाला YZ 7.4. त्यानंतर कोन घ्यायचा आहे
45 अंशाचा कोन करतोय. या ठिकाणी 45 अंश. ही रेषा अशीच पुढे वाढवायची आहे. जास्तीत जास्त शक्य आहे तेवढी तुम्ही वाढवून घ्या. हा झाला कोन 45 अंश. त्यानंतर 2.7 अंतर टाकायचं आहे. 2.7 2.7 अंतर घेतलं आणि इथून याच्यावर टाकलं. 2.7 अंतर. आणि हा जो बिंदू मिळतोय त्याला आपण वेगळं नाव देऊयात. XYZ P म्हणून त्याला. हा PZ जोडायचा आहे या पद्धतीने. बघा काय काय केलं. 7.4 45 अंशाचा कोन आणि Y पासून हा जो फरक दिलाय हा फरक या ठिकाणी टाकला असा. आणि आता आपलं काम सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो PZ आहे तो दुभागायचा आहे. दुभागण्याची कृती म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि त्याला छेदणारा कोन करा या पद्धतीने. ही कृती दुभागण्याची कृती. आणि मग हा पॉइंट जोडा. हा दुभाजक शक्य तितका या रेषेला छेदेपर्यंत वाढवा आणि या ठिकाणी तुम्हाला X हा बिंदू मिळणार आहे. आणि मग तो XZ जोडा आणि आपल्याला पाहिजे असणारा हा जो त्रिकोण आहे XYZ त्रिकोण XYZ हा इष्ट त्रिकोण म्हणजे दिलेल्या मापामध्ये असणारा असा तो त्रिकोण तिथे तयार झाला. तर ही झाली पहिली कृती. या कृतीतील टप्पे तुम्ही क्रमाने लिहित जायचं आहे. एक नंबर काय असेल YZ. एक नंबर YZ 7.4 काढला. दुसरा कोन Y 45 अंश. तिसरा PY 2.7 सेंटीमीटर. चौथा PZ जोडले. पाचवा PZ दुभागला. तुम्ही अगदी शॉर्ट मध्ये द्या या पद्धतीने. PZ दुभागला आणि बिंदू X मिळवला. आणि सहावा XZ जोडला. आणि मग सर्वात शेवटी त्रिकोण XYZ हा इष्ट त्रिकोण. अशा प्रकारची ही पायरी कृती, त्या कृतीचा क्रम आपण तो लिहू शकता. आकृतीच्या खाली हे करायचं आहे. त्याला आपण रचना लिहा असा प्रश्न पेपरमध्ये असेल. वरील कृतीची रचना लिहा. तर या सर्व पायऱ्या क्रमाने तुम्ही लिहायच्या आहेत. पुस्तकात सुद्धा दिलेले आहेत बघा, रचनेच्या पायऱ्या असं म्हणलंय. तर हे एक उदाहरण. आणखी एक उदाहरण यातलंच अभ्यासूया. उदाहरण क्रमांक 3. उदाहरण क्रमांक 3. आता थोडेसे अजून एक लक्षात घ्या. उदाहरण क्रमांक 2 मध्ये करेक्शन आहे. तुम्ही पान नंबर 54 वर बघा. सराव संच 4.2 त्यातील उदाहरण क्रमांक 2 याच्यामध्ये माप कोण PQR 60 अंश दिलाय, त्याच्याऐवजी तो 50 अंश करून घ्या.
तर ती आकृती व्यवस्थित येते. माप कोण पी क्यू आर बरोबर 60च्या ऐवजी 50 अंश. त्यानंतर आपण तिसरं उदाहरण अभ्यासूया. त्रिकोण एबीसी असा काढा की BC 6 सेंटीमीटर, कोण ABC 100 अंश आणि AC वजा AB 2.5 अशा 3 बाबी दिलेल्या आहेत. 100 अंश या ठिकाणी कोण दिला. आपण जी उदाहरणं सोडवतोय त्या पद्धतीने हे सुद्धा काम करत जायचं क्रमाने. बघा, कच्च्या आकृतीमध्ये त्रिकोण ABC, यातला पाया BC, कोण ABC. आता ABC इथे 100 अंश आहे, म्हणजे तो नक्की असा असेल, हा असा असणार नाही. या पद्धतीने 100 अंश ABC. मग हा त्रिकोण काढण्यासाठीची कृती याच पद्धतीने आपण अभ्यासणार आहोत. बघा, तर BC 6, कोण B 100 अंश या प्रकारची बाजू. त्यानंतर यातला जो फरक आहे AC वजा AB 2.5, तो जोडला आणि पुढे या AC ABC 100 अंश, AC वजा AB 2.5. मग AC वजा AB दिलंय म्हटल्यानंतर तो आपल्याला ABC 100 अंश मग या ठिकाणी आपल्याला हा कोन किंवा फरक खाली घ्यायला लागेल. AC वजा AB फरक खाली घ्यायला लागेल. तो 2.5 आणि मग याला जोडावं लागेल. अशी स्थिती तयार होईल. आणि मग हा दुभागायचा आणि हा दुभाजक कुठे छेदतो बघायचा. तो बिंदू असेल A. इथे AC वजा AB दिलाय. या अगोदरच्या उदाहरणात काय दिलं होतं, XY वजा XZ दिलं होतं. बघा, त्रिकोण XYZ मध्ये XY वजा YZ असं दिलं होतं उदाहरण क्रमांक 1 मध्ये. उदाहरण क्रमांक 1 मध्ये असं होतं, XY वजा YZ XZ. या XY मधून XZ वजा केले होते आणि इथे दिलंय AC वजा AB, AC वजा AB. अशा वेळी आपण थोडंसं उलट कृती करावी लागेल. जो फरक दिलाय तो फरक खालच्या भागात दाखवून हा तोडायला लागेल आणि हा दुभागून याला छेदेल. आकृतीकडे व्यवस्थित बघा, क्रमाने जाऊयात आपण. तर सर्वात पहिली BC
6 सेंटीमीटर, 1 2 3 4 5 6 हा BC 6 सेंटीमीटर ही पहिली पायरी. त्यानंतर हा कोण आहे 100 अंशाचा. 100 अंशाचा कोण करतोय आपण. इकडून सुरू केला शून्यापासून तर 100 अंश या ठिकाणी येतात. शंभर अंशाचा कोन तयार केला. मुद्दाम रेषा थोडीशी लांब लचक काढून घ्या. ही रेषा अशीच खाली वाढवा आणि 2.5 अंतर टाकायचं आहे खाली. 2.5 या बाजूला 2.5 आणि मग याला वेगळं असं नाव द्या. ठीक आहे. हा बिंदू आणि हा जोडा याला मी डी नाव दिलं. आणि आता हा DC दुभागायचा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या प्रकारे तो दुभागला. हा दुभाजक आपण असाच वाढवलं घेऊयात पुढे. हा दुभाजक जिथे छेदतो त्या ठिकाणी बिंदू A असेल. आणि मग हा AC जोडा. हा AC या पद्धतीने. तर हा त्रिकोण झाला ABC. याची रचना परत एकदा क्रमाने बघा. पाया BC 6 सेंटीमीटर काढला. त्यानंतर कोन ABC 100 अंश काढला या पद्धतीने. त्यात फरक जो दिलाय तो फरक खाली घेतला या बाजूला हा D. आणि मग DC जोडले. परत DC चा दुभाजक काढला आणि हा दुभाजक जिथे या BA ला छेदेल या रेषेला त्या ठिकाणी A बिंदू घेतला आणि A आणि C जोडले. तर हा तो आपल्याला पाहिजे असणारा त्रिकोण तयार झाला. तर या प्रकारची ही रचना आहे. उरलेली एकच रचना आहे ती तुम्ही पूर्ण करायची आहे. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.